सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनाच्या विरोधात आज बीड येथे मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि 11 वाजताचा नियोजित टाइम खरं तर आहे आणि त्यासाठी प्रशासन या ठिकाणी आपल्याला सज्ज असल्याचं पाहायला मिळते। बीड शहरात अगदी सकाळपासूनच कळकळीत बीड शहर बंद असल्याचं आपल्याला दिसून येते। व्यावसायिकांनी आपापली व्यापारी प्रतिष्ठाने या ठिकाणी बंद ठेवण्यात आलेली आहे। खरं तर 11 वाजता मूक मोर्चाचा नियोजित वेळ आहे। सकाळी 11 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसर येथून मूक मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत आणि त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी इथपर्यंत हा खरं तर मोर्चा असणार आहे। मोठ्या प्रमाणावर बीड जिल्हावासीय या मोर्चामध्ये खरं तर सहभागी होणार आहे आणि त्यासाठी प्रशासनाकडून खरं तर जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे। 400 पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी एकूणच आजच्या होणाऱ्या मोर्चाकडे हे एकूणच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांना तैनात करण्यात आलेला आहे। व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीनं या ठिकाणी आपली दुकाने या ठिकाणी बंद ठेवलेली आहे। खरं तर मूक मोर्चा असणार आहे आणि या मूक मोर्चानंतर कुठेतरी जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन देण्यात येणार आहे। संतोष देशमुख यांचे जे मारेकरी आहेत त्यांना अटक करण्याची प्रमुख मागणीसह इतर मागण्या या मोर्चाच्या वेळी आंदोलकांच्या वतीने करण्यात येणार आहे। एकूणच प्रशासन आजच्या मोर्चाच्या अनुषंगाने पूर्णपणे सज्ज आहे आणि व्यापाऱ्यांनी आपापली व्यापारी प्रतिष्ठाने या ठिकाणी तुर्तास बंद ठेवल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडसह नजीर खान, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।